नाथसाहेबाचे नाथसाहेबाचे नाथसाहेबाचे. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील परिंचे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन करण्यात आलं असून दिनांक 14 एप्रिल रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैलगाडा मैदानाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं असणार, हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? संकेत संजय जाधव. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? हे मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होते? येत्या 14 एप्रिलला हे मैदान परिंचे या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेलं आहे. दादा, परिंचे गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत होती का? निश्चित. या अगोदरचे सर्व महाराष्ट्रातील नामांकित मैदानांचा आदर्श ठेवत परिंचे गावानं यावर्षीपासून बैलगाडा शर्यत चालू करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. बरं, काय सांगाल दादा, कशा पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका, त्याचे सगळे पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचं कशा पद्धतीनं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं? निश्चित पहिल्या दिवसापासून बाबाराजे जगताप यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही बारीक सारीक गोष्टी पूर्णत्वास नेलेल्या आहेत. या मैदानामध्ये कोणालाही कसलाही त्रास होणार नाही याची या ठिकाणी आम्ही खबरदारी बाळगलेली आहे. मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? संपूर्ण झालेली आहे. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आलेली आहे. बरं, परवानगी कधी पाहायला मिळेल? परवानगी आपल्याला 13 तारखेला बाईट टाकताना मिळेल. ही फाटी नवीन आहे, ही फाटी कुठं आहे आणि ह्या फाटीला यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते ते सांगा. ठीक आहे. या ठिकाणी परिंच्या हरणी रस्त्याला हे मैदान होणार आहे. सोनमदरा या ठिकाणी हे मैदान आहे. आपण परिंच्यामध्ये आलात तर परिंच्यामधून हरणीला जाणाऱ्या रस्त्याला आपल्याला फलक लावले असतील, त्या ठिकाणून आपल्याला सर्व रस्ते मिळतील. बरं, आणि दादा, हे मैदान कोणतं स्वरूप आहे? या मैदानाचा आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? एक आदत एक बैल असं या स्वरूप असणार आहे. बरं, मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. या ठिकाणी सर्वप्रथम बक्षीस 77,000 रुपयाचं या ठिकाणी आहे. 77,777. त्यानंतर 55,055, 555, 33,333, 22,222, 11,111 आणि 9,000 रुपये. बरं, 7,777 अशी या ठिकाणी रचना आहे. 1 ते 7 अनुक्रमे तुम्ही बक्षिसाची रक्कम सांगितली. त्या व्यतिरिक्त त्याला ढाल सन्मान दोन्ही बैलांना त्या ठिकाणी ढाली मिळणार आहेत. प्रवेश फी किती असणार आहे? 800 रुपये. 800 रुपये. Yes. त्याचबरोबर या मैदानाला ही मेन बक्षीस रचना झाली. क्वार्टर फायनल, मेगा फायनल आहे का? आहे ना. क्वार्टर फायनलला बक्षीस रचना कशी असणार आहे? 3,000 रुपये या ठिकाणी क्वार्टर फायनलला बक्षीस देतो. 1 ते किती? 7 बक्षीस आहेत क्वार्टर फायनलला 3,000 रुपये प्रमाणे आणि दोन्ही बैलांना ढाली मिळणार आहे. बरं, आणि मेगा फायनलला कशी बक्षीस रचना आहे? मेगा फायनलला देखील 7 बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत 1,500 रुपये प्रमाणे आणि त्यांना देखील ढाली मिळणार आहेत. प्रवेश फी तुम्ही सांगितली 800 रुपये. Yes. त्याचबरोबर या मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट त्याच्या आदल्या दिवशी काढले जातील. बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या सगळ्या नियमाटीनुसार पार पडेल. निश्चित. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? निश्चितच मी आपणा सर्वांना आवाहन करतो परिंचे गावच्या वतीनं की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आम्ही सज्ज आहोत आपली सेवा करायला. आपण निश्चित मैदानावरती या. आपली सर्व चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जाईल. कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही याची आम्ही खबरदारी निश्चित बाळगू आणि बाबाराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित मैदान चांगलं पार पडेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? आदित्य सुहास जाधव. दादा, मैदानाचं रान कसं आहे? टेबल पीस आणि कटनाचं रान आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 13 फूट. तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 750. परफेक्ट टेपने मोजला? 100%. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 250 फूट. 250 फूट आहे मित्रांनो. उराटीची जागा आहे ही सगळी, पाहू शकता. तुम्हाला हे मैदान पाहिल्यानंतरनं हिंद केसरी पेडगाव मैदानाची आठवण नक्कीच होईल. सेम त्याच पद्धतीनं हे मैदान आहे बघा. इकडे बघू शकता आपण, सेम त्याच पद्धतीचं मैदान आहे. तर दादा, मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असणार आहे?
50%. 50%. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे, आहे. तिथं जी पट्टी आहे, हो आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आपले कालच आप्पा निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? आपले मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही. या मैदानात बैलगाडी मालक येणार आहेत. हा नवीन परिसर आहे, बरोबर. त्यामुळे मैदानाच्या कोणत्या कोणत्या दिशेला निवारा करण्यासाठी जागा आहे? मैदानाच्या समोरच्या बाजूला एक निवारा करायला जागा आहे आणि उजव्या हाताला बी मैदानाला बऱ्यापैकी जागा आहे. त्याचबरोबर गाड्या पळून आल्यानंतर निकाल रेषेसमोर 250 फूट जागा आहे. त्यानंतर पूर्वेच्या कोपऱ्याला वळण्यासाठी जागा केली का काय? हो, तिथं आता आपण जागा करायचं काम चालू आहे आता जस्ट. बरं, साधारणतः किती फूट जागा असेल ती? ते 250-300 त्याच्या पुढे माळ रानच चालू आहे. माळराणी सगळं अख्खं. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. निश्चित त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, केलेली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली का? हो. त्याचबरोबर जी बक्षिसाची रक्कम आपण जाहीर केली ती सगळी विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? 100%. त्याचबरोबर आपण पाहतोय ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते, त्यामुळे या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय नक्कीच घेतला जाईल. बरं, कशा पद्धतीने तुम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी सहकार्य केले? बाबाराजांनी यांनी 100% पहिल्यापासून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आलेलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बऱ्यापैकी सगळं आपण निश्चित चांगल्या प्रकारेच आपण काम करणार आहोत. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? नक्कीच हे मैदान एक आदत एक बैल आहे, त्याच्यामुळे आपण त्यासाठी रान आपण चांगल्या पद्धतीचे तयार केलेलं आहे. तरी लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी चालकांनी नोंद करून सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवी आम्ही त्यांना विनम्र आवाहन करू. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते दादा, आपलं नाव? गणेश अंकुश नानगुडे. काय सांगाल पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच परिंचे गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले. पहिल्यांदाच तुमच्या गावात बैलगाडा शर्यती संपन्न होणार आहे, तर कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? तयारी 100% झालेली आहे. फक्त बहुसंख्येनं उपस्थित राहू. आणि आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? आव्हान हेच की बाबा लवकर नोंद करून घ्यावी. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल तुम्ही आज परिंचे गावातील दिनांक 14 एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या एक आदत एक बैल मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? प्रथमतः परिंचे ग्रामस्थांचं आभार मानतो की त्यांनी ह्या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. आणि आयोजन असं बघा, नियोजन एकदम व्यवस्थित आहे. बक्षिसांचा क्रम बघा, क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे, 2-2 डाली आहेत आणि मैदान बी एकदम पळण्याजोगं आदतसाठी एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने पार पडेल? हो ज्या आदतच्या संदर्भामधल्या ज्या नियमाटी त्या सगळ्या लागू होतील का? हो. मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी लाईव्ह प्रक्षेपण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस या मैदानाच्या नियमाटींचा पुकार समालोचकांच्या मार्फत दिला जाईल का? हो, दिला जाईल. ज्या आदतच्या नियमाटीत त्याच लागू होतील का? त्याच लागू होईल. आदतच्या दाताच्या संदर्भात जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीची नियमावली असेल? आदतच्या दाता संबंध महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कोणाचा जर दात हलत असेल तर त्यांनी आल्यानंतर इथं कमिटीला दाखवायचा. काय कमिटी दाखवायचं, जर हलत असेल तर त्याला पळवलं जाईल आणि पडलेला असेल तर त्याला चान्स संधी दिली जाणार नाही. ते म्हणायचं नाही की माझा रात्री पाडलाय सकाळी पाडलाय, ते चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट पट्टीची. पट्टी जर कुणाचा बैल उसळला, काय झालं, झेंडा पाडला तर ती गाडी बादच केली जाईल. परत त्यांनी म्हणायचं नाही की माझा बैल बाबा झेंडा पाडताना पुढं आलाय, काय आलाय, ते चालणार नाही. वाद घालण्यात वेळ वाया घालू नका. काय आव्हान करताल बाबा तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पुरंदर तालुका म्हणजे पारदर्शक मैदान पुरंदर तालुक्यामध्ये होतात. त्यामुळं कोणी बैलगाडा मालकांनी शंका मनात ठेवायची नाही की इथं काय अन्याय होईल, काय तसं चुकीची गोष्ट कुठली होणार नाही. चालते, धन्यवाद बाबा. धन्यवाद.